अजब रमा राघवची जोडी। नाही नाही पोरी, अगं त्या बिचाऱ्यांना कशाला या सगळ्याची आठवण करून देऊन अडचणीमध्ये आणतेस? अगं त्यांनी त्यांच्या परीने जे काही करायचं होतं ते केलं, पण शेवटी कसले संकल्प आणि कसली वचन। मला तर या सगळ्या गोष्टी आता निरर्थकच वाटायला लागलेल्या आहेत। पण बाबा या गोष्टींबद्दल बोललंच पाहिजे ना। अगं तू लाख बोलशील ग, आपण लाख बोलू। गजाननराव ते ऐकतीलही आणि आपल्याला इथे पुन्हा थांबवतीलही, पण पुढे त्यांचं कुणीतरी ऐकलं पाहिजे ना। बरोबर आहे बाबा तुमचं। आता इथून निघायचं ठरलंच आहे ना, मग जाऊया आपण। चला बाबा निघूया आपण। हो हो पोरी। डॅड, माझी सगळ्यात फेवरेट डॉल आठवतंय तुला? मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते फर्स्ट स्टँडर्ड मध्ये, आणि तिथे ही अशीच स्टॉल पाहिली होती मी। मग तू येईपर्यंत मी जागी राहिले आणि तुझ्याकडे ही डॉल मागितली। तू रात्री 12 वाजता जाऊन त्या दुकानदाराला उठवून ही डॉल घेऊन आला होतास माझ्यासाठी। हा माझा आवडता टेडी, ह्याच्याशिवाय मी जेवणार नाही असा हट्ट धरला होता, आणि तू तो हट्ट सगळ्यांना पूर्ण करायला लावलास। ही माझ्यासाठी स्पेशली कस्टमाइज करून घेतलेली बॅग, आणि ही देवाची टॉप मॉडेल कार जी तू माझ्यासाठी घेऊन आला होतास। आठवतस तू काय म्हणायचा? माझी प्रिन्सेस मोठी होऊन अशाच हाय क्लास गाडीमध्ये फिरेल। असा कुठलाच हट्ट नव्हता जो तू माझा पूर्ण नाही केलास। अगं राघवशी लग्न करण्याचा तुझा हट्ट सुद्धा मला पुरवायचा होता। तुला आठवतंय ना, आपण गेलो होतो गजानन गुरुजींकडे, पण तोच तुझा हट्ट नंतर इस्तवाशी खेळ ठरला। मी उघड्या डोळ्यांनी कसा बघणार होतो तो? आता किती विचार केला ना, सगळं विसरून जायचं तरी शक्य नाहीये मला ते। डॅड प्लीज नो, डॅड प्लीज नको करू तसं। स्टॉप डॅड। काय नको करू? काय नको करू मी? मला तुझी एकही आठवण माझ्या डोळ्यांसमोरही नकोय। तुला विसरून जायचंय मला। यू डोंट इवन एक्झिस्ट फॉर मी। नो डॅड प्लीज स्टॉप। डॅड मग काय करू मी? गिरीश, काय करताय तुम्ही?
गिरीश गिरीश थांब. हे दार असंच राहू देत. हे दार लावायचं नाही. आता हा दरवाजा तेव्हाच बंद होईल जेव्हा रमा ह्या घरी परत येऊन हा दरवाजा स्वतःहून लावून घेईल. निघ. आत्या येते मी. वहिनी वहिनी येते मी. श्रुती येते मी. चला बाबा. चल बाई चल. तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही याच घरात राहणार आहात. गजानना, अरे काय चाललंय तुझं? मी एखादा निर्णय घेतला असेल तर त्यामागे काहीतरी कारण. बस. आता मला या विषयावर तुझ्याशी अजिबात वाद घालण्याची इच्छा नाही. घरातल्या कुणालाही माझा निर्णय पटला नसेल तर आत्ताच सांगा. मग यापुढे मी कुटुंब प्रमुख म्हणून कुठलेही निर्णय घेणार नाही. अहो तुम्ही काय एवढे टोकाचे निर्णय घेताय? आबा हो, तुमच्याशिवाय घरातलं पानही हलत नाही. हो पूजा, मीही भ्रमात होतो, पण आता माझे डोळे पूर्णपणे उघडले आहेत. माझा निर्णय मान्य नसेल तर मी माझ्या दुसऱ्या निर्णयाची घोषणा करतोय. मी जर या घरात कुटुंब प्रमुख म्हणून राहणार नसेल तर मी या घरातही राहणार नाही. मी माझा मुक्काम घराच्या मागच्या अडगळीच्या खोलीत हलवेन. अहो काय करताय हे तुम्ही? स्वतःला त्रास करून घेण्याच्या नादात आम्हालाही त्रास देताय असं वाटत नाहीये का तुम्हाला? बस करते गे. यापुढे मला या विषयावर कोणाचं काही ऐकायचं नाही आणि कोणाशी काही बोलायचं नाहीये. काय आहे? तुम्ही दोघांनी काय लाज बी सगळी गुंडाळून ठेवली का? गजानन थांबा म्हणाला आणि तुम्ही थांबलात. हा, आपल्या बसतान बसवायला तयार. पाहुणे म्हणून आलात ना, स्वतःचा मान ठेवा आणि पटकन उठा आणि निघा. उचला आपल्या चंपू का आणि निघा. चला. थांबा. रमा, आजी प्लीज, यांना आता जायला सांगू नका. यांना इथे राहू द्या. अंकल गुरुजींना हे इथे राहायला हव्यात ना. त्यांचा शब्द मोडून ह्यांना इथनं जायला सांगणं मला योग्य नाही वाटत आहे. प्लीज यांना इथे राहू द्या. अगं पण आजी प्लीज, अंकल गुरुजींच्या मनाविरुद्ध काही करणं आता मला पटत नाही. त्यांचं मन नको दुखवायला. आणि त्यांनी ह्यांना शब्द दिलाय ना, मग त्यांच्या शब्दाखात्यात ह्यांना इथे राहू द्या प्लीज.